नमस्कार. जिल्हाधिकारी देशमुख सर, सीईओ प्रसाद सर, सीएस सर आणि डीएचओ सर. आता आपण इंट्रोडक्टरी रिमार्कमध्ये बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. तरी आता पुढच्या 15 मिनिटात रिपोर्ट आपण काय काय घेणार आहोत तर बर्ड्स आय व्ह्यू च्या स्वरूपात या साथीकडे कसं पाहता येईल आणि त्या दृष्टीने लवकर डिटेक्शन करण्यासाठी आणि मृत्यू टाळण्यासाठी ट्रीटमेंटच्या दृष्टीने काय करता येईल या गोष्टींचा उहापोह करण्याचा प्रयत्न करूया. आता ही साथ आपल्याला कंट्रोलमध्ये आणायची असेल तर जसं आता डीएचओ साहेब म्हणाले त्याप्रमाणे प्रिव्हेन्शन हे सर्वात महत्वाचं. जर प्रिव्हेन्शन करू शकलो नाही तर ट्रेसिंग हे दुसरं पाऊल ठरतं. ट्रेसिंग केल्यानंतर टेस्टिंग हे तिसरं पाऊल आणि टेस्टिंग नंतर ट्रीटमेंट अर्लीस्ट देणं हे चौथं पाऊल. आता सध्या जे काही पुणे शहरामध्ये दिसून येत आहे की बरेचसे पेशंट ग्रामीण भागातून येऊन दाखल होत आहेत आणि ते दाखल होताना त्यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांच्यामध्ये डेथ रेटचं प्रमाण जास्त दिसते असं एकंदरीत इम्प्रेशन ह्या बऱ्याचशा हॉस्पिटल्सनी नोंदवलेलं आहे. आता याचं कारण काय असू शकेल तर याचं कारण महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जी सवय आहे की कुठलाही आजार अंगावर काढणे, आजीबाईचा बटवा म्हणा किंवा ओव्हर द काउंटर ड्रग्ज म्हणा हे घेऊन सिम्पटमॅटिक रिलीफ मिळवायचा प्रयत्न करणे आणि तो प्रयत्न करून डॉक्टरकडे जितकं कमी जाता येईल तितकं कमी जाण्याची टेंडन्सी ठेवणे. याच्यामुळे ज्या वेळेला रुग्ण अतिशय त्रास होतो त्याच वेळेला तो प्रेझेंट होतो तोपर्यंत तो आजार लपवण्याचा किंवा आजारासाठी प्राथमिक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. तर आता याच्यावरती आपल्याला नक्कीच उपाय शोधला पाहिजे आणि उपाय शोधण्यासाठी जे आपण प्रिव्हेन्शनचं महत्वाचं हे आहे टूल आयईसी किंवा लोकांपर्यंत जनजागृती करणे हे महत्वाचं आहे. आता जनजागृती करताना महत्वाचं आपल्याला हे समजून घ्यायचंय की हा आजार आहे कसा. तुम्ही जर ह्या आजाराच्या स्वरूपाकडे पाहिलं तर हा प्रमुखतः 3 आठवड्यांचा ते 4 आठवड्यांचा आजार आहे. हा स्वाईन फ्लू सारखा सर्दी पडसं झालं आणि ते पुढे एका आठवड्यात वाढत गेलं आणि पेशंटला दम लागायला लागला असा नाहीये. या फरक स्वाईन फ्लूची जी आपण ट्रीटमेंट दिली ती आणि कोरोनाचा आजार जो आहे तो याच्यामध्ये महत्वाचा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. या आजारामध्ये सुरुवातीला रुग्ण आजारी पडतो त्याला ताप येतो. ताप हे सर्वात महत्वाचं लक्षण आहे. त्याच्याबरोबर इतर जी लक्षणं म्हटलेली आहेत आपण की वास न येणे, चव न लागणे. पण वास न येणे, चव न लागणे ही लक्षणं अगोदर दिसतात आणि ताप नंतर येतो. तर ती लक्षणं ही ऍडिशनल असतात. याच्या पुढे घसा दुखणे हे लक्षण हे पुढचं महत्वाचं आहे. सर्दी होणे किंवा नाक गळणे हे या आजाराचं लक्षण नाही. हा आजार हा प्रामुख्याने कोरडा आजार किंवा ड्राय टाइप्स ऑफ आजार असतो. त्याच्यामुळे नाक गळणे, शिंका येणे, खूप सर्दी होणे ही लक्षणं ही कोरोनाची प्रातिनिधिक लक्षणं अशी नाहीयेत. त्याच्यापुढे साधारणतः एक 20% लोकांना उलट्या जुलाब होणे हे लक्षण दिसतं. पण महत्वाची जी लक्षणं आहेत त्याच्या पुढची की भूक न लागणे, पाणी देखील पिऊशी न वाटणे आणि अतिशय थकवा येणे. तर महत्वाचं तुम्हाला जर असा रुग्ण सापडला की ज्याला ताप आहे, प्रमाणाच्या बाहेर थकवा आहे आणि एनोरेक्सिया म्हणजे भूक लागत नाहीये. हे कॉम्बिनेशन बरोबर घसा दुखतोय. तर असा रुग्ण हा प्रथम प्राधान्याने ओळखला गेला पाहिजे. आणि हेच आपण आपल्या सर्व पेरिफेरीमधील नागरिकांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला 1 दिवसाचा जरी ताप आला तरी तो तुम्ही अंगावर काढू नका. ताबडतोब टेस्टिंगला या. या साथीच्या काळामध्ये ज्यावेळेला सर्वत्र साथ पसरत आहे त्यावेळेला तापाचं कारण इतर कुठलंही असलं तरी पहिल्यांदा कोरोना नाही ना, हे बघणं आवश्यक आहे. हे आपण ज्यावेळेला सुरुवात करू त्यावेळेला असे रुग्ण आपल्याला लवकरात लवकर डिटेक्ट करता येतील. आता पहिल्या आठवड्यामध्ये रुग्णाला 1 ते 2 दिवस ताप येतो. त्याच्यानंतर ताप कमी होतो, आयदर गोळ्यांनी किंवा स्वतःहून. आणि त्याच्यानंतर रुग्णाला बरे वाटायला लागते. 2-3 दिवस रुग्णाला कुठलाही त्रास नसतो.
साधारणतः 6 ते 8 दिवसाच्या कालावधीत ताप परत येतो आणि यावेळेला जेव्हा ताप येतो, त्या तापाबरोबर कोरडा खोकला येणे. कारण खोकला आणि बेडके पडणे हे याचं लक्षण नसून कोरडा खोकला येणे, दम लागणे हे सुरू होतं. आणि हा जो आपला 8 ते 14 दिवसाचा पिरियड आहे, या पिरियडमध्ये हा त्रास वाढत जाऊन त्याच्यापुढे ज्याला आपण ARDS म्हणतो किंवा लंगची ऑक्सिजन शोषून घ्यायची कॅपॅसिटी कमी होते, ही 3ऱ्या आठवड्यामध्ये दिसायला लागते. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, की सुरुवातीला ताप आला, बरा झाला, परत ताप आला, खोकला आला किंवा बाकीचा त्रास परत सुरू झाला, भूक न लागणे, ते ते थकवा वाटणे. तर हे परत ज्यावेळेला सुरुवात होतं, ती आपल्याला धोक्याची घंटा आहे. आणि हेच आपण रुग्णांना देखील समजावून सांगितलं पाहिजे, की ही धोक्याची घंटा लवकर ओळखा. आणि असा रुग्ण जर आपण दुसऱ्या आठवड्यातच डिटेक्ट केला आणि त्याला वेळेवर उपचार केले, तर त्याला पुढे ARDS होत नाही, लंग्स त्याचे अफेक्ट होत नाहीत आणि मृत्यू टाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता प्रिव्हेन्शनच्या बाबतीत बरीच उहापोह म्हणजे DHO सरांनी केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग आणि गरजेशिवाय बाहेर न पडणे, गर्दी टाळणे, म्हणजे एकमेकांपासून संपर्क होणार नाही याची काळजी घेणे, या गोष्टी ह्या इन्क्लूड केलेल्या आहेत. बट त्याचबरोबर जे कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत, त्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या लोकांना लवकरात लवकर डिटेक्ट करणे आणि ते डिटेक्शनमध्ये देखील 2 प्रकार असतात, की सुरुवातीला कॉन्टॅक्ट आलेला माणूस, आता महत्वाचा त्याला आपण एक क्लोज कॉन्टॅक्ट म्हणतो आणि जो क्लोज कॉन्टॅक्टमध्ये नाही. जो क्लोज कॉन्टॅक्टची डेफिनेशन जी मान्य झालेली आहे, ती म्हणजे रुग्णाच्या जवळ 1 मीटरपेक्षा कमी अंतरात जो माणूस आहे, साधारणतः 15 ते 30 मिनिटापर्यंत, त्याला आपण क्लोज कॉन्टॅक्ट म्हणतो. अशा सर्व क्लोज कॉन्टॅक्टचं टेस्टिंग हे करणं आवश्यक होतं आणि हे टेस्टिंग 2 प्रकारे करता येतं, की कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ताबडतोब किंवा 5 दिवसांनी. सर्वसाधारणपणे हा आजार जो व्हायरस आहे, तो व्हायरस कॉलोनाइज व्हायला 1-5 दिवस घेतो. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही टेस्ट केली निगेटिव्ह आली, तरी देखील रुग्णाला सूचना देणं आवश्यक आहे, की तू पुढे 5 दिवसापर्यंत पूर्णपणे स्वतःवर लक्ष ठेव. थोडा जरी त्रास वाटला, तरी ताबडतोब परत टेस्टिंग करून घे. कारण 5व्या दिवशी पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे पहिल्या दिवशी टेस्ट करण्यापेक्षा एक नक्कीच जास्त असते. तर तो एक दुसरा गोष्ट देखील आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे, की फक्त पहिलाच स्वॅब केला आणि निगेटिव्ह आला म्हणून कॉन्टॅक्टला सोडून न देता त्याचा फॉलोअप ठेवणे, तो सिम्प्टमॅटिक होतो का पाहणे आणि सिम्प्टमॅटिक झाला तर ताबडतोब त्याचं टेस्टिंग परत करणे. याच्यामुळे आपण पुढचा आणि हा जो कॉन्टॅक्ट आहे, त्याला पहिले 5 दिवस तरी जसं आपण होम आयसोलेशन मधल्या माणसांना सांगतो, की मास्क घालून घरात राहायचं, घरच्या घरी विलगीकरण करण्याचा प्रयत्न करायचा, तसं ॲडव्हाइस देणे आवश्यक आहे. म्हणजे त्याला लक्षात न येता तो इतर त्याच्या नातेवाईकांना आणि घरी राहणाऱ्या लोकांना आजार पसरण्यापासून वाचवू शकेल. तर प्रिव्हेन्शनच्या बाबतीत या ज्या बेसिक गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. आता ट्रेसिंगच्या बाबतीत एक जर आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हटलं, त्याच्यानंतर सिम्प्टमॅटिक आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल, तर हा आजार ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजे ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, लठ्ठपणा आहे, हे 3 सर्वात महत्त्वाच्या कोमॉर्बिडिटीज आहेत. त्याच्यानंतर येणारे म्हणजे किडनीचे आजार आणि श्वसन संस्थेचे आजार. आणि ज्यांना रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, की एड्स किंवा ज्यांना स्टिरॉइड चालू आहेत किंवा ज्यांना कॅन्सरची औषधे चालू आहेत आणि हे आजार असणाऱ्या लोकांना या साथीचा परिणाम जास्त होऊन तब्येत गंभीर होण्याची जास्त शक्यता असते. तेव्हा असे जे हे आहेत कोमॉर्बिडिटीची रुग्ण, त्यांच्यापर्यंत आपला मेसेज हा क्लिअर आणि पूर्णपणे गेला पाहिजे, की तुम्हाला या कालावधीत कधीही ताप आला तरी तो निग्लेक्ट करायचा नाही. पहिल्यांदा टेस्टिंग करून घ्यायचं. त्याच्याबरोबर इतर जे आपले सिम्प्टम आपण जे आत्ताच डिस्क्राईब केलेले आहेत, की भूक न लागणे, थकवा येणे, कोरडा खोकला येणे, याच्यावरती पूर्णपणे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि असं झालं ताबडतोब
स्वॅब करा आणि स्वॅब करून तो निगेटिव्ह आहे की नाही पॉझिटिव्ह आहे हे पाहूनच पुढे गोष्टी ठरवाव्या लागतील. असं केलं तर आपल्याला अर्लियर डिटेक्शन होऊन पुढच्या जे काही कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत त्या कॉम्प्लिकेशन टाळता येणं सहज शक्य होईल. तर ट्रेसिंगच्या बाबतीत या गोष्टींवर आपल्याला ते पूर्णपणे लक्ष ठेवावं लागेल. त्या ट्रेसिंग केल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा आपण प्रिव्हेन्शन करू, मग ट्रेसिंग करू, त्याच्यानंतर आपण जाऊ टेस्टिंगकडे. टेस्टिंगकडे जसं आपल्याला माहिती आहे, की आपल्याकडे रॅपिड अँटिजेन ही एक टेस्ट आहे आणि दुसरी आर-टी-पी-सी-आर आहे आणि तिसरी जी आहे ती अँटीबॉडी बेस्ड टेस्टिंग आहे. अँटीबॉडी बेस्ड टेस्टिंग जे आहे त्या टेस्टिंग ह्या मेनली आपण सर्व्हेलन्ससाठी वापरतो आणि किती लोकांना हा आजार होऊन गेलेला आहे याच्यासाठी ज्यावेळेला रिसर्च केलं जातं त्यावेळेला वापरतो किंवा एखाद्या रुग्णाला आजार होऊन गेलाय त्याच्या अंगामध्ये अँटीबॉडी तयार झाल्यात की नाही आणि तो प्लाझ्मा डोनेशन करू शकेल का हे ठरवण्यासाठी आपण ह्या मुख्यतः अँटीबॉडी टेस्टिंग करतो. अँटीबॉडी टेस्टिंग मध्ये आयजीएम आहे, आयजीजी आहे. आयजीएम साधारणतः 1.5 ते 2 महिन्यापर्यंत दिसून येतं. आयजीजी आहे ते किती कालावधीपर्यंत दिसून येतं याबद्दल बरीच मतांतर आहेत. काही जण म्हणतात 6 महिन्यापर्यंत, काही जण म्हणतात वर्षापर्यंत. पण त्याच्याबद्दल अजून नक्की हे संशोधन पूर्णपणे झालेलं नाहीये. नंतर येऊया अँटीजेन टेस्टिंगसाठी. आता अँटीजेन टेस्टिंग हे बऱ्याच प्रमाणावर सर्वत्र आपण करत आहोत. अँटीजेन टेस्टिंगची स्पेसिफिटी चांगली आहे पण सेन्सिटिव्हिटी कमी आहे. सेन्सिटिव्हिटी ही साधारणतः 50% पर्यंत आहे. याचा अर्थ असा की 50% पेशंट पॉझिटिव्ह असले तरी निगेटिव्ह रिपोर्ट होऊ शकतात. तर याचा अर्थ काय की अँटीजेन टेस्टिंग केलं तुम्ही आणि ते पॉझिटिव्ह आलं तर ते 100% पॉझिटिव्हच आहे. त्याचं परत टेस्टिंग करण्याची गरज नाही. पण अँटीजेन टेस्टिंग निगेटिव्ह आलं पण रुग्णाला सारीसारखा किंवा खोकला आहे, ताप आहे, असा आजार आहे, तर फक्त अँटीजेन टेस्टिंगवर थांबता येत नाही. त्या रुग्णाचं पुढे आर-टी-पी-सी-आर करणं आवश्यक आहे. कारण आर-टी-पी-सी-आरची जी रुग्ण डिटेक्ट करण्याची क्षमता आहे ही अँटीजेन टेस्टिंग पेक्षा जास्त असून ती आपण सॅम्पल कसं घेतलं याच्यावरती 60 ते 80% पर्यंत अवलंबून असते. त्यामुळे ज्या रुग्णांना त्रास आहे त्या रुग्णांचं अँटीजेन टेस्टिंग निगेटिव्ह आलं तरी देखील आर-टी-पी-सी-आर करणं हे आवश्यक आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि तशी कल्पना रुग्णाला दिली पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला रुग्ण भांडायला लागतात का आमचा आता निगेटिव्ह आलाय, तरी देखील तुम्ही आमची परत टेस्ट का करताय? तर त्यावेळेला हे समजावून सांगणं आवश्यक आहे, की तुम्हाला त्रास आहे. त्रास असलेल्या माणसामध्ये ही टेस्ट निगेटिव्ह आली तरी आर-टी-पी-सी-आर करणे आणि आर-टी-पी-सी-आरचा रिझल्ट येईपर्यंत रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवून होम आयसोलेशनची सर्व काळजी सांगणे किंवा त्या रुग्णाला दाखल करून घेऊन दाखलच ठेवून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे हे अपरिहार्य आहे. तर हे आपल्याला रुग्णांना समजावून सांगणं आवश्यक आहे. तर हाच फरक आहे आर-टी-पी-सी-आर मध्ये आणि अँटीजेन टेस्टिंग मध्ये. दोघांसाठी लागणारं सॅम्पल जे आहे ते आपण नेझोफॅरिंजियल स्वॅब जो घेतो तोच महत्वाचा आहे. ओरोफॅरिंजियल स्वॅब ची म्हणजे तोंडातनं जर स्वॅब घेतला तर त्याची पॉझिटिव्हिटी ही नाकातनं घेतलेल्या स्वॅबपेक्षा 20% कमी असते. त्यामुळे तोंडातनं स्वॅब घेण्याचं अव्हॉइड करायचं आणि तो स्वॅब नाकातूनच घेतला गेला पाहिजे. ज्यावेळेला आपण नाकातून स्वाब घेतो, त्यावेळेला स्वाब घेताना तो स्वाब नाकाच्या मागच्या बाजूला जो आपला घशाचा भाग आहे, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कमीत कमी 10 सेकंद राहिला पाहिजे आणि तो स्वाब 2 ते 3 वेळा फिरवला गेला पाहिजे. असा केला गेला तरच त्या स्वाबचा रिपोर्ट व्यवस्थित येणं अपेक्षित आहे. ज्यावेळेला आपण मध्ये तो स्वॅब टाकतो, त्यावेळेला तो ड्राय झाला नाही पाहिजे, कोरडा पडला नाही पाहिजे. ट्रान्सपोर्टमध्ये त्याचं टेम्परेचर हे कायम बर्फामध्ये टाकूनच तो गेला पाहिजे. कारण जर लांब जाणार असेल आणि टेम्परेचर वाढलं, तर त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होत जाते. तर या सूचना पाळणे अत्यावश्यक आहे. तर त्यामुळे टेस्टिंगमध्ये आपल्याकडे अँटीजेन टेस्टिंग आहे, आपल्याकडे आर-टी-पी-सी-आर आहे आणि अँटीबॉडी आहे आणि आपला जसा उद्देश असेल त्याप्रमाणे टेस्टिंग करणं हे आवश्यक आहे. आता टेस्टिंग करून झालं, की नंतर आपल्याला ठरवायचं असतं, की आता रुग्ण पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचं नक्की काय करायचं? आता पॉझिटिव्ह आलेला जो रुग्ण आहे, तो पॉझिटिव्ह आलेला रुग्ण पहिल्यांदा आपण ट्रायजिंग करतो. ट्रायजिंग करतो म्हणजे त्याला कुठल्या स्वरूपाचा आणि किती गंभीर प्रमाणाचा त्रास आहे हे पाहतो. तर याच्यासाठी आपण A to F ग्रुप केलेले आहेत. ए ग्रुपमध्ये
आहे तो आहे असिम्प्टमॅटिक, ज्याला काही त्रास नाही, जो कॉन्टॅक्ट आहे आणि आपण टेस्ट केलं म्हणून तो पॉझिटिव्ह आलेला आहे. बी ग्रुपमध्ये माइल्ड सिम्प्टमॅटिक, म्हणजे ज्याला थोडा ताप आहे, थोडा घसा दुखतोय, पण श्वासोश्वासाला काही त्रास नाही, त्याच्या पल्स रेट नॉर्मल आहे, रेस्पिरेटरी रेट नॉर्मल आहे, अशाला आपण माइल्ड सिम्प्टमॅटिक असं म्हणतो. तिसरं, आणि त्याला कुठलीही कोमॉर्बिडिटी नाही. सी ग्रुपमध्ये येतात की माइल्ड सिम्प्टमॅटिक बट हॅव्हिंग कोमॉर्बिडिटी, म्हणजे त्यांना बरोबर दुसरा कुठला तरी आजार आहे. त्याच्यानंतर डी ग्रुपमध्ये पेशंट येतात की ज्यांना निमोनिया आहे, पण त्यांचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन नॉर्मल आहे, त्यांना दम नाहीये. ई ग्रुपमध्ये येतात ज्यांना निमोनिया आहे आणि त्याच्याबरोबर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, त्यांचा रेस्पिरेटरी रेट, पल्स रेट दोन्ही वाढलेला आहे आणि त्यांना दम लागणे हा आजार आहे. आणि एफ ग्रुपमध्ये पेशंट येतो की जो क्रिटिकल आहे, त्याला फक्त लंगच इन्व्हॉल्व झालेले नाही, त्याच्यावर लिव्हर, किडनी आणि इतरही ऑर्गन इन्व्हॉल्व झालेले आहेत. तर अशा पेशंटचं आपण प्रथम ट्रायजिंग करायचं. ट्रायजिंग जर केलं, तर आपले जे पहिले 3 ग्रुप आहेत, त्या 3 ग्रुपमध्ये असिम्प्टमॅटिक, माइल्ड सिम्प्टमॅटिक आणि माइल्ड सिम्प्टमॅटिक विथ कोमॉर्बिडिटी, हे 3 पेशंट जे आहेत, ते 3 पेशंट आपल्याला सी-सी-सीमध्ये उपचारासाठी ठेवता येतात. आता सी-सी-सीमध्ये उपचारासाठी ठेवताना रुग्णाचं ऑक्सिजनचं प्रमाण हे सॅच्युरेशन हे 94 पेक्षा जास्त पाहिजे. 94 पेक्षा कमी असेल तर त्याचा अर्थ त्याला ऑक्सिजनेशनला प्रॉब्लेम आहे आणि जर आपण त्याला साधारणतः 6 लिटरपर्यंत ऑक्सिजन दिला आणि तरी जर प्रमाण 94 पेक्षा खाली राहत असेल, तर अशा रुग्णाला सी-सी-सीमध्ये ठेवता येत नाही. तसंच कोमॉर्बिडिटीमध्ये हे जे ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, तर हे कंट्रोलमध्ये पाहिजे. म्हणजे रुग्णाचं ब्लड प्रेशर हे 140-90च्या आत पाहिजे आणि शुगर फास्टिंग 120च्या आत, पोस्टप्रँडियल 180च्या आत जर असेल, तर असे रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये जिथं प्राथमिक आपण उपचार देतो, इथे राहण्यासाठी योग्य असतात. पण ह्या रुग्णांचं जर शुगर अनकंट्रोल्ड असेल, ब्लड प्रेशर अनकंट्रोल्ड असेल, तर ह्या रुग्णांना आपण डी-सी-एच-सीमध्ये संदर्भित करणं आवश्यक आहे. तसंच याचे या सर्व रुग्णांचा हिमोग्राम आणि सी-आर-पी या 2 तपासण्या करणे आवश्यक आहे. हिमोग्राममध्ये आपण जर रेशो काढला न्यूट्रोफिल टू लिम्फोसाइट आणि तो रेशो जर 3.5 पेक्षा जास्त असेल, तर या रुग्णाला गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हा रुग्ण सी-सी-सीमध्ये ठेवण्यापेक्षा डी-सी-एच-सीमध्ये पाठवणं योग्य ठरेल. सी-आर-पी जर नॉर्मल लिमिटपेक्षा तिप्पटीने जास्त असेल, तर देखील हे असा रुग्ण गंभीर होण्याची शक्यता जास्त असते. ज्या रुग्णांना कोमॉर्बिडिटी आहे, अशा रुग्णांचा एक्स-रे ऑन ॲडमिशन करणे आणि ई करणे हे अत्यावश्यक ठरते. कारण ई वरूनच आपण त्यांना कुठलं ड्रग देऊ शकू, हे ठरवावं लागतं आणि एक्स-रेमध्ये त्यांना काही निमोनियाचे चिन्ह आहेत की नाही, हे ठरवणं आवश्यक ठरतं. आता असा रुग्ण आला, की जो असिम्प्टमॅटिक आहे किंवा माइल्ड सिम्प्टमॅटिक विथआऊट कोमॉर्बिडिटी आहे किंवा माइल्ड सिम्प्टमॅटिक विथ कंट्रोल्ड कोमॉर्बिडिटी आहे. त्याला औषध काय द्यायचं? ऑब्व्हियसली जर असिम्प्टमॅटिक असेल, तर त्याला कुठलंही अँटीव्हायरल नाही दिलं तरी चालतं. फक्त झिंक आणि व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी या 3 गोष्टीवरती आपण त्यांना मॅनेज करू शकतो. जे रुग्ण माइल्ड सिम्प्टमॅटिक आहेत आणि ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, म्हणजे अशा रुग्णांना मात्र आपण हायड्रॉक्सिक्लोरोक्विन किंवा आयव्हरमेक्टिन प्लस डॉक्सिसायक्लिन या दोन्हीपैकी एक कुठलीही अँटीव्हायरल ड्रग म्हणून वापरू शकतो. त्याच्याबरोबर पॅरासिटामॉल देऊ शकतो. ओसेल्टामिव्हिर आपण या सर्वांना देतो. कारण स्वाईन फ्लू आहे का कोरोना आहे हे तसं क्लिनिकली ठरवणं अतिशय अवघड जातं आणि ज्या रुग्णाचा कोरोना निगेटिव्ह येतो आणि लक्षणं जास्त प्रमाणावर अंगदुखी आणि पर्सिस्टंट ताप राहतो, अशांना ओसेल्टामिव्हिरची गोळी 5 दिवस चालू ठेवणे हे आवश्यक ठरतं. त्यामुळे ओसेल्टामिव्हिर या लोकांना आपण देतो जोपर्यंत कोरोनाची तपासणी येत नाही तोपर्यंत. जर कोरोना पॉझिटिव्ह आलं, तर मग आपण ओसेल्टामिव्हिर बंद करून बाकीची जी औषधं आहेत, ती औषधं आपण देतो. आणि या रुग्णांमध्ये झिंक, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी हे ॲडज्युव्हंट थेरपी हे चालू ठेवतो. तर या रुग्णांसाठी एवढी ट्रीटमेंट ही पुरेशी ठरते आणि ही ट्रीटमेंट ही 5 दिवस दिली, तरी तिचा इफेक्ट डेफिनेटली दिसून येतो. आता या रुग्णांना साधारणतः 12 ते 14व्या दिवशी रुग्ण हा
निगेटिव्ह होतो आणि तो आजार ट्रान्समिट करत नाही. हे असं संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे रिपीट स्वॅब करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे एखादा माणूस जर म्हणाला, की माझा रिपीट स्वॅब करून मला कन्फर्म करायचंय, तर त्यावेळेला त्याला सांगणं आवश्यक आहे, की रिपीट स्वॅब करण्याची गरज नाही आणि 12 ते 14व्या दिवसानंतर दी पर्सन टर्न्स नॉन इन्फेक्टिव्ह. जरी त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला, तरी तो डेड व्हायरसमुळे येऊ शकतो. त्याची इन्फेक्टिव्हिटी ही गेलेली असते. आता डी-सी-एच-सी जे आहे, तर डी-सी-एच-सी मध्ये कुठले रुग्ण ठेवावे, की ज्यांना सिम्प्टम्स आहेत आणि ज्यांच्या कोमॉर्बिडिटीज अनकंट्रोल्ड आहेत. असे रुग्ण तिथे राहतील. ज्यांना न्यूमोनिया आहे, पण रेस्पिरेटरी फेल्युअर नाही, म्हणजे आपला डी ग्रुप आणि किंवा न्यूमोनिया आहे आणि हायपॉक्सिया आहे, पण त्याचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन हे सॅच्युरेशन हे रूम एअरवरती 88 पासून 94 पर्यंत आहे. आणि अशा रुग्णाला ऑक्सिजन सप्लाय दिल्यानंतर त्याचं जे सॅच्युरेशन आहे ते साधारणतः 94 किंवा 94 पेक्षा जास्त राहत आहे. असे रुग्ण हे डी-सी-एच-सी मध्ये राहणं योग्य आहे आणि डी-सी-एच-सी मध्ये ज्यावेळेला रुग्ण येतो त्यावेळेला त्याच्या तपासण्यांमध्ये ॲडिशनल भर पडेल. आता आपण सी-सी-सी मध्ये फक्त हिमोग्राम आणि सी-आर-पी केलं. जेव्हा पेशंट डी-सी-एच-सी मध्ये येतो त्यावेळेला त्याचं हिमोग्राम, सी-आर-पी बरोबर आपल्याला फेरिटीन, डी डायमर या तपासण्या करणे देखील आवश्यक ठरते. आणि यात ज्यावेळेला आपण तपासण्या करतो, फेरिटीन आणि डी डायमर केल्यानंतर रुग्णाला सायटोकाईन स्टॉर्म आहे की नाही याच्याबद्दलची कल्पना आपल्याला येते. फेरिटीन जर जास्त असेल, डी डायमर जास्त असेल, तर त्याचा अर्थ रुग्णामध्ये सायटोकाईन स्टॉर्म आहे आणि त्याच्यासाठी लागणारी औषध योजना या रुग्णाला देणे आवश्यक आहे असा त्याचा अर्थ निघतो. आणि जर रुग्णाला पल्स रेट जास्त असेल, रेस्पिरेटरी रेट जास्त असेल, तर ऑब्व्हियसली या रुग्णाला जास्त केअरफुली पाहणे हे मस्ट ठरते. आल्यानंतर जर हा रिपोर्ट्स नॉर्मल असतील, तर 72 तासांनी परत करणे आवश्यक ठरते. एक्स-रे चेस्ट ऑब्व्हियसली झालाच पाहिजे आणि ज्या सेंटरमध्ये एच-आर-सी-टी अवेलेबल आहे, तिथे एच-आर-सी-टी करून आणि एक्स-रे चेस्टच्या एच-आर-सी-टी मध्ये चेंजेस लवकर दिसतात. तिथे एच-आर-सी-टीचा देखील आपल्याला विचार करता येतो. आता ज्यावेळेला असा रुग्ण डी-सी-एच-सी मध्ये येतो, त्यावेळेला त्याची वॉर्निंग साइन काय असतात, की त्याला डी-सी-एच मध्ये केव्हा पाठवावं? अशा रुग्णाला जर मल्टी ऑर्गन फेल्युअरचे काही लक्षणं आली, म्हणजे त्याचे आर-एफ-टी केले, एल-एफ-टी केले, ते ॲबनॉर्मल आले, प्लेटलेट काउंट्स कमी झालेला आहे किंवा डब्ल्यू-बी-सी काउंट 15,000च्या वर गेलेला आहे. ते रुग्णाला ब्लड प्रेशर जे आहे ते फ्लक्च्युएट होत आहे. कधी नॉर्मल असतं, कधी कमी होतं, कधी जास्त होतं किंवा ब्लड शुगर जे आहे, ती ब्लड शुगर बरोबर किटोएसिडोसिसचाही प्रकार झालेला आहे आणि ब्लड शुगरची लेव्हल ही 350 पेक्षा जास्त आहे. असं ज्यावेळेला लक्षात येईल, त्यावेळेला असा रुग्ण हा आपल्याला डी-सी-एच मध्ये संदर्भित करणं आवश्यक आणि हे जे रुग्ण आहेत, त्यांना आपण जेव्हा ट्रीटमेंट देतो, त्यावेळेला आपण या रुग्णांना मॉडरेट कॅटेगरी असं म्हणतो आणि मॉडरेट कॅटेगरीमध्ये आपण ट्रीटमेंट देताना आपल्याला ऑप्शन जे अवेलेबल आहेत, त्याच्यामधला पहिला ऑप्शन जो आहे, की तो आपण हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच कंटिन्यू करू शकतो आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्विन 5 दिवसासाठी देऊ शकतो. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे फॅव्हिपिराव्हिर. फॅव्हिपिराव्हिरच्या 9 गोळ्या सकाळ-संध्याकाळ पहिल्या दिवशी घ्याव्या लागतात. नंतर 4 गोळ्या सकाळ-संध्याकाळ 10 ते 14 दिवसापर्यंत घ्याव्या लागतात. तर फॅव्हिपिराव्हिरचं औषध सुरू करू शकतो आणि जर पेशंट्सला सायटोकाईन स्टॉर्मचे एव्हिडन्स असेल, की डी डायमर तिपटीपेक्षा जास्त वाढलेला आहे किंवा फेरिटीन तिपटीपेक्षा जास्त वाढलेला आहे, अशा रुग्णांमध्ये रेमडेसिवीर देण्याबद्दल आपण विचार करू शकतो. एखादा रुग्ण सी-सी-सीत ॲडमिट आहे आणि त्याला पर्सिस्टंट फीव्हर आहे, म्हणजे पहिल्या दिवशी फीव्हर सुरू झाला, तो दुसऱ्या दिवशी तो कमी पडला पाहिजे आणि नंतर 3-4 दिवस पेशंट विथआऊट फीव्हर असला पाहिजे. पण तुमच्याकडे जर असा पेशंट आला, की ज्याला पहिल्या दिवशी फीव्हर आहे आणि तो फीव्हर 3 दिवसापेक्षाही कंटिन्युअसली 100 डिग्री फॅरनहाईट पेक्षा जास्त आहे, तर असा पेशंट सायटोकाईन स्टॉरमध्ये जाऊन सीरियस होण्याची शक्यता जास्त असते. असा पेशंट देखील आपण डी-सी-एच-सी मध्ये पाठवून त्याचं
सायटोकाईन स्टॉर्मचे इन्व्हेस्टिगेशन्स करणे आवश्यक आहे. जर फेरिटिन वाढलं असेल तर आपण त्याला स्टिरॉइड चालू करतो. ते स्टिरॉइडमध्ये एक डेक्झामेथासोन 8 मिलीग्रॅम तोंडाने किंवा इंजेक्शनद्वारे रोज 10 दिवस किंवा मिथाइल प्रेडिनिसोलोन 20 मिलीग्रॅम 2 वेळेला हे सुरू करता येतं. डी डायमर जर वाढलं असेल तर त्या रुग्णाला हिपॅरिनचे औषध द्यावे लागते. लो मोलेक्युलर वेट हिपॅरिन आपण दिवसाला एकदा, जर डी डायमर 50 पेक्षा जास्त असेल तर दिवसाला 2दा सुरू करतो. मॉडरेट रुग्णांमध्ये कन्व्हल्संट प्लाझ्मा देखील वापरता येतो. लक्षात ठेवा, अँटीव्हायरल ड्रग आणि कन्व्हल्संट प्लाझ्मा हे पहिल्या 14 दिवसापर्यंत वापरता येतात. 14 दिवसानंतर ते देऊन त्याचा फारसा फायदा होत नाही. त्यामुळे ते द्यायचे झाल्यास आपल्याला जितक्या लवकर देऊ तितक्या लवकर आपल्याला अँटीव्हायरल इफेक्ट हा मिळत असतो. तर मॉडरेट ग्रुपचे पेशंट याप्रमाणे आपल्याला ट्रीट करता येतात आणि त्याच्याबरोबर कोमॉर्बिडिटी मॅनेजमेंट म्हणजे डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचा कंट्रोल मात्र हा आपल्याला अतिशय चांगला ठेवणं आवश्यक आहे. पण पुढचे जे पेशंट असतात जे क्रिटिकल असतात ते DCH मध्ये आपण पाठवतो. DCH मध्ये जे पेशंट जातात की ज्यांचा ऑक्सिजन देऊनही सॅच्युरेशन हे 88च्या वर येत नाहीये, अशा रुग्णाला NIV इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन लागणे गरजेचे ठरते. त्याच्यानंतर जर रुग्णाला RFT, LFT डेरेंज असतील, पेशंटला क्रॉनिक किडनी डिसीजचा आजार असेल, डायलिसिस लागत असेल, प्लेटलेट काउंट कमी झाला असेल आणि सुपरएडेड बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर असे रुग्ण हे DCH मध्ये पाठवून त्यांची क्रिटिकल केअर मॅनेजमेंट चालू करणं आवश्यक ठरतं. आणि जे पेशंट क्रिटिकल आहेत त्यांना आपल्याला फक्त रेमडेसिवीर हेच औषध देता येतं. फॅव्हिपिराव्हिर आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा त्याच्यामध्ये फारसा उपयोग होत नाही. स्टिरॉइड आणि हिपॅरिन हे कंटिन्यू ठेवावं लागतं आणि त्याच्याबरोबर सपोर्टिव्ह लाईन ऑफ थेरपी ऍडिशनल द्यावी लागते. जसे की डायलिसिस, किडनी फेल्युअर झालं तर, लिव्हर फेल्युअर झालं तर त्याच्यासाठी लागणारं रिफागट आणि इतर औषधं ही द्यावी लागतात. तर डेसिग्नेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये सांगितल्याप्रमाणे क्रिटिकल पेशंट असणे आणि त्यांची मॅनेजमेंट होणे हे अपेक्षित आहे. आता पुढचा जो आपला प्रश्न आहे की मृत्यू कमी कशी करायचे. ज्या वेळेला त्याला परत ताप येतो किंवा परत सिम्पटम्स येतात तिथेच पकडायला पाहिजे. तिथे जर आपण रुग्ण कॅच करू शकलो तर आपल्याला लंगचे कॉम्प्लिकेशन अवॉइड करायला मदत होईल आणि लगेच अँटीव्हायरल ड्रग चालू करता येतील. एकदा पेशंटला दम लागायला लागला आणि लंग्समध्ये चेंजेस आले की त्याच्यानंतर ट्रीटमेंटची इफेक्टिव्हिटी बऱ्याच प्रमाणात कमी होते आणि असा रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त वाढते. आता जे 24 तासाच्या आत रुग्ण दगावतात तर ते तर ऑब्व्हियसली मोस्ट लाईकली त्यांचा सॅच्युरेशन जे हे आहे ते 88 पेक्षा कमी असण्याची शक्यता जास्त आहे. ओके. दुसरं त्या रुग्णामध्ये हृदयाची अफेक्शन झालेलं आहे की ज्याला कार्डायटिस म्हणतो. जेव्हा मायोकार्डायटिस होतो त्यावेळेला एक रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते आणि ज्यावेळेला किडनी फेल्युअर होतं त्यावेळेला रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते. या दोन गोष्टी ज्यावेळेला ऍडिशनल कॉम्प्लिकेशन येतात त्यावेळेला रुग्ण दगावण्याची शक्यता ही मॅक्झिमम होते. आपल्याला टाळण्यासाठी महत्वाचं जे करायचंय की ज्यावेळेला रिपीट सिम्पटम्स येतात त्यावेळेला रुग्णाला कॅच करायचंय. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेला त्यांना आपण ट्रीटमेंट चालू करतो तर ट्रीटमेंटच्या वेळेला कॉन्व्हल्संट प्लाझ्मा, रेमडेसिवीर आणि स्टिरॉइड आणि ऑक्सिजन आणि हिपॅरिन हे महत्वाचे 5 औषधे जे आहेत की ज्याचा आपल्याला योग्य तऱ्हेने उपचार करायला पाहिजेत. दुसरं, या रुग्णांना 6 मिनिट्स वॉक टेस्ट किंवा 3 मिनिट्स वॉक टेस्ट देऊन त्यांचं सॅच्युरेशन पाहणं आवश्यक आहे. ज्यावेळेला आपण त्यांचं सॅच्युरेशन पाहतो आणि ते कमी झालं 6 पेक्षा जास्त नाही तर अशा रुग्णाला स्ट्रिक्ट बेड रेस्ट देणे, त्याला कंटिन्युअस ऑब्झर्वेशन खाली ठेवणे, त्याला बाथरूम मध्ये जाऊ न देणे. कारण असा रुग्ण ज्या वेळेला बाथरूम मध्ये जातो की ज्याचं 6 मिनिट वॉक टेस्ट नंतर सॅच्युरेशन कमी होतं, तिथे गेल्यानंतर त्याला सडन कार्डियाक अरिथमिया होऊन तो कोलॅप्स होऊन त्याचा जीव जातो. तर हे आपल्याला अवॉइड करता येणं शक्य आहे. त्यामुळं CCC मध्ये जेव्हा पेशंट ऍडमिट होईल त्यावेळेला त्याची 6 मिनिट वॉक टेस्ट ही डेफिनेटली करत चला. ज्यावेळेला होम क्वारंटाईन सांगतो त्यावेळेला देखील त्यांना दिवसातून 3 वेळेला
पल्स ऑक्स मेजर करणे, टेम्परेचर मेजर करून त्याच्या नोंदी तुमच्याकडे पाठवणं हे आवश्यक करा. आणि अशा वेळेला जर त्याचं सॅच्युरेशन बाथरूमला जाऊन आल्यानंतर कमी होत असेल, तर याचा अर्थ ती अर्ली वॉर्निंग साईन आहे, की हा रुग्ण आता सीरियस होण्याच्या बाबीकडे चाललेला आहे. असे रुग्ण आपल्याला लवकरात लवकर डिटेक्ट करणं आवश्यक आहे. पहिल्या 5 दिवसात जेव्हा डेथ होतात, त्यावेळेला ह्या डेथ्स ह्या मेनली व्हायरल अफेक्शननी होत असतात. ज्यावेळेला ड्युरेशन वाढतं आणि 5 दिवसानंतर डेथ दिसायला लागतात, त्यावेळेला त्या सुपर ॲडेड बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यात का हे बघणं आवश्यक ठरतं. एस्पेशली जर पेशंट इंट्युबेट झाला असेल, तर ही म्हणजे प्रमाण जास्त प्रमाणात लक्षात येतं. त्यामुळे आपला जो गोल्डन मंत्र आहे, की मृत्यू टाळायचे असतील तर नंबर 1 पेशंट लवकर डिटेक्ट करा. सेकंड वीक इज द बेस्ट वीक. नंबर 2 कोमॉर्बिडिटीज पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवा. आता देखील आपले जे काही रुग्ण कोमॉर्बिड आहेत, हायपरटेन्सिव्ह आहेत, डायबिटीस आहेत, त्यांना आत्ताच औषधं घेण्यासाठी प्रवृत्त करा. त्यांचे शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून त्यांना जर हे झालं समजा कोरोना झाला, तर तो सीरियसनेसकडे जाणार नाही आणि त्यांच्या कोमॉर्बिडिटीमुळे डेथ होण्याचं प्रमाण वाचू शकेल. तिसरी गोष्ट जी कॉन्टॅक्ट आहेत, त्या कॉन्टॅक्टना हायड्रॉक्सिक्लोरोक्विन किंवा आयव्हरमेक्टिन प्रोफायलॅक्सिस चालू करा. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन कॉन्टॅक्टला देताना 400 मिलीग्रॅम 2 वेळेला पहिल्या आठवड्यात आणि नंतर 400 मिलीग्रॅम प्रत्येक आठवड्याला असे पुढे 3 आठवडे द्यायचं. आयव्हरमेक्टिन द्यायचं झाल्यास 12 मिलीग्रॅम स्टॅट आणि 12 मिलीग्राम दर आठवड्याला असं 3 आठवडे द्यायचं. तर या गोष्टी आपण डेफिनेटली करू शकू, की ज्याच्यामुळे कॉन्टॅक्टमध्ये हा आजार सिव्हिअर होणार नाही, हे लक्षात येईल. तिसरी गोष्ट आपण पाहिजे, की एखादी फॅमिली आहे ज्याच्यामध्ये कोरोना झालेला आहे आणि कोरोनामुळे माणूस सीरियस होऊन डेथ झालाय किंवा सीरियस झाल्याचं हिस्ट्री आहे. अशा फॅमिलीमधल्या माणसाला जर मॉडरेट किंवा माइल्ड जरी असेल, तरी तो सिव्हिअर म्हणूनच ट्रीटमेंट द्यावी. कारण जेनेटिक बॅकग्राऊंड असेल आणि जर फॅमिली हिस्ट्री असेल, की कोरोना झाला आणि तो सिव्हिअर होता, तर या रुग्णामध्ये देखील तो सिव्हिअर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा रुग्णांकडे जास्त केअरफुली लक्ष देऊन ट्रीटमेंट लवकर चालू करून त्यांना मॉनिटर करणं आवश्यक आहे. तर अशा गोष्टी केल्यास आपल्याला डेथ्स कमी करण्यासाठी डेफिनेटली मदत होऊ शकेल.